नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर महाराष्ट्र शासनाने 2026-27साठी दोन मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे. एक म्हणजे तेलबिया पिकांसाठी तब्बल 200 कोटींपेक्षा जास्त निधी आणि दुसरी कडधान्य आत्मनिर्भरता अभियानासाठी 167 कोटींपेक्षा जास्त निधी. तर या GRमध्ये शेतकऱ्यांना बियाणे, प्रशिक्षण, डेमो प्लॉट, प्रोसेसिंग युनिट आणि DBT अनुदान मिळणार आहे. तर मग या GRमध्ये नेमकं काय आहे, कोणाला फायदा होणार, अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर तेलबिया अभियान NMEO-OS या GRची माहिती. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया म्हणजेच NMEO-OS अंतर्गत सन 2026-27साठी वार्षिक कृती आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश भारतातील खाद्यतेल उत्पादन वाढवणे आणि आयात कमी करणे हा आहे. सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, करडई, मोहरी, भुईमूग यांसारख्या तेलबिया पिकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर किती निधी मंजूर? तर या योजनेसाठी एकूण रुपये 20,073.53 लाख निधी मंजूर. केंद्र हिस्सा रुपये 12,185.3 लाख आणि राज्य हिस्सा रुपये 7,888.50 लाख इतका मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांना काय फायदा? तर नंबर 1, प्रमाणित बियाणे वितरण. शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे अनुदानावर दिले जाणार आहेत. निवड महा-DBT प्रणालीवर FCFS म्हणजे पहिले अर्ज करणाऱ्यास पहिले प्राधान्य या तत्वावर होणार आहे. नंतर नंबर 2, ब्लॉक डेमॉन्स्ट्रेशन. तेलबिया पिकांचे मोठ्या क्षेत्रावर डेमो प्लॉट घेतले जाणार आहेत. यामध्ये शेतकरी गट, सहकारी संस्था, FPO यांना प्राधान्य दिले जाईल. महिला शेतकरी, अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग आणि FRA धारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. नंतर नंबर 3, सीड हब स्थापन. कोल्हापूर येथे नवीन सीड हब उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी रुपये 150 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. नंतर नंबर 4, पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर. योजनेत तेल संकलन केंद्र, तेलघाना, प्रक्रिया युनिट, मिनी ऑइल मिल यासाठीही अनुदान मिळणार आहे. नंतर तर आता बोलूया दुसऱ्या मोठ्या GRबद्दल. कडधान्य आत्मनिर्भरता अभियान 2026-27. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून कडधान्य घटक वेगळा करून ही स्वतंत्र योजना सुरू केली आहे. तर किती निधी? तर या अभियानासाठी एकूण रुपये 16,773.20 लाख निधी. केंद्र हिस्सा रुपये 10,106.20 लाख आणि राज्य हिस्सा रुपये 6,667 लाख मंजूर करण्यात आला आहे. तर या योजनेतील मुख्य फायदे. तर नंबर 1, प्रमाणित बियाणे वितरण. या योजनेत हरभरा, तूर, मूग, उडीद, मसूर यांसाठी प्रमाणित बियाणे दिले जाणार आहे. नंतर नंबर 2, सीड किट मोफत. शेतकऱ्यांना 100% अनुदानावर सीड किट मिळणार आहे. उदाहरण हरभरा 16 किलो, मसूर 8 किलो, तूर, मूग, उडीद 4 किलो. नंतर नंबर 3, डेमो प्लॉट. तर 10 हेक्टर क्लस्टरमध्ये पीक प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत. यासाठी ॲग्रिस्टॅक फार्मर ID आवश्यक. महा-DBTवर अर्ज आवश्यक. नंतर नंबर 4, प्रोसेसिंग युनिट अनुदान. तर कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी कमाल रुपये 25 लाख अनुदान. प्रकल्प खर्चाच्या 33% सहाय्य मिळणार आहे. नंतर नंबर 5, शेतकरी प्रशिक्षण. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. नंतर महत्त्वाच्या अटी. तर अर्ज महा-DBT पोर्टलवर करावा लागेल. FCFS पद्धतीने निवड. महिला शेतकऱ्यांना 30% प्राधान्य. SC आणि STसाठी स्वतंत्र तरतूद आणि DBTद्वारे थेट अनुदान. तर मित्रांनो, तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे दोन्ही GR अत्यंत महत्त्वाचे आहेत. बियाणे, प्रशिक्षण, डेमो प्लॉट, प्रोसेसिंग युनिट आणि थेट अनुदान अशा अनेक सुविधा या योजनांमध्ये मिळणार आहेत. म्हणून महा-DBTवर वेळेत अर्ज करायला विसरू नका. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.